राज्य सरकारने जी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली आणि त्याच्यानंतर त्या योजनेला 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याला मुदतवाढ दिली। दरम्यानच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच पाहिलं, अनेक ठिकाणी अर्ज भरण्यासाठी दाखले मिळवण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी झालेली आपण राज्यातल्या अनेक ठिकाणी पाहिली। त्याचवेळी मी जिथं पालकमंत्री आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये मी जिल्हाधिकारी आणि सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सवरती या ठिकाणी चर्चा करून हे महिलांना कुठल्याही कार्यालयात जावं लागू नये, त्यांना त्यांच्या घरातच बसून हा फॉर्म भरता यावा यासाठीचा एक पॅटर्न तयार करायला मी सांगितलं आणि काल सभागृह संपल्यानंतर त्याच्यावरती अंतिम निर्णय झाला आणि सातारा पॅटर्न म्हणून आपण सातारा जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ 50 लाख महिला आणि 8 लाख ती कुटुंब संख्या आहे, तर एका अशी आपण पथकं तयार केलेली आहेत। त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य सेविका, तलाठी अशा 5 लोकांचं एक पथक आपण तयार केलेलं आहे। त्या पथकाला एका पथकातल्या व्यक्तींना 50 कुटुंब अशा पद्धतीचं आपण त्यांना विभागवार ठरवून दिलेलं आहे की तुम्ही स्वतः घरी जायचं, कुठल्याही महिलेला त्याच्यासाठी तलाठी कार्यालयात जावं लागू नये, ग्रामसेवक कार्यालयात जावं लागू नये, अंगणवाडी सेविका कार्यालयात जावं लागू नये, घरी जायचं। जे नारी शक्ती ॲप आपलं आहे राज्य सरकारचं, त्या नारी शक्ती ॲप हे अँड्रॉइड मोबाईलवरती आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविकांकडे उपलब्ध आहे। त्या नारी शक्ती ॲपवरती तो फॉर्म डाउनलोड करायचा, घरी जाऊन त्यांच्याकडे जे उपलब्ध डॉक्युमेंट्स आहेत ते घ्यायचे। जर समजा एखादा दाखला नसला तर त्या अंगणवाडी सेविकेनी, त्या आरोग्य सेविकेनी ज्या महिलेकडे दाखला नाही त्याची त्याच दिवशी संध्याकाळी संबंधित तलाट्याला माहिती द्यायची आहे। त्या आधारे आमच्या त्या पथकातला तलाठी स्वतः त्या महिला लाभार्थीचा दाखला काढेल, म्हणजे त्या महिला लाभार्थीला कुठे दाखला काढायला जावं लागणार नाही। आज कळालं तर उद्या तो दाखला काढेल, परवा दाखला काढेल 2 दिवसात, आणि परिपूर्ण झालेला तो दाखला जो नारी शक्ती ॲपवरती अंगणवाडी सेविकांना किंवा आरोग्य सेविकांना, ग्रामसेवकांना ज्या पथकातल्या कर्मचाऱ्याने ते काम दिले त्यांच्याकडे पोच करेल। मतीचा अर्थ एवढाच आहे की कुठेही लाईन लावावी लागणार नाही, गर्दी करावी लागणार नाही, कुठेही कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत, घरी बसून त्यांचे सगळे फॉर्म भरून घेतले जातील। आणि मी काल जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले 31 ऑगस्ट जरी मुदत असली तरी 1 महिन्यात, म्हणजे आज 5-6 तारीख आहे, 6 ऑगस्टच्या आत म्हणजे 3 आठवडे मुदतीपूर्वी सातारा जिल्ह्यातल्या 8 ते 8 लाख कुटुंबातले या महिलांचे प्रस्ताव परिपूर्ण तयार करून मंजुरीच्या स्तरावर आणून ठेवायचे आहेत। हा वेगळा सातारा पॅटर्न या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपण केलेला आहे आणि सोमवारी किंवा मंगळवारी या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ हा सातारा जिल्ह्यामध्ये केला जाणार आहे। काही प्रश्न असतील तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे त्यामध्ये काही ग्रामसेवक पैसे घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे। बिलकुल होणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांना जेव्हा असे व्हिडिओ निदर्शनाला आले तेव्हा त्या जिल्हाधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लगेच दूरध्वनीवरून आदेश दिलेले आहेत आणि असा कुणी कर्मचारी आढळला तर तात्काळ त्याच्यावरती निलंबनाची कारवाई केली जाईल। विश्व हिंदू परिषदेने एक तत्व काढला की 2 पत्नी आणि 2 पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका। प्रत्येक पक्षाला, प्रत्येक संघटनेला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी एक व्यवस्थित सुटसुटीत त्याची कार्यप्रणाली, नियमावली तयार आहे। त्याचा शासन आदेश निर्गमित झालेला आहे। शासन आदेशामध्ये ज्या बाबींचा समावेश आहे त्याप्रमाणे या सगळ्या पात्र महिलांना त्या योजनेचा लाभ दिला जाईल। ओके। अंबादास दानवे यांनी म्हटलं की मी कुठल्याही प्रकारे दिलगिरी व्यक्त केलेली नाहीये। नाही, मला माझ्या माहितीनुसार काल मी परिषद सभागृहामध्ये नव्हतो, मी काल दिवसभर विधानसभेच्या सभागृहामध्ये होतो, परंतु जी चर्चा आहे विधिमंडळामध्ये की माननीय विरोधी पक्षनेते विधान परिषद श्री दानवे यांनी दिलगिरी व्यक्त करणारं पत्र माननीय उपसभापती महोदयांच्याकडे दिलेलं आहे। आता ते पत्र नेमकं काय आहे ते पाहावं लागेल।
माननीय उपसभापती महोदयांशी मी चर्चा करेन आणि त्या जर म्हटल्या की जे पत्र दिले त्याच्यात काय मतितार्थ आहे तर तो नंतर माननीय उपसभापती महोदयांच्या परवानगीनं जरूर माध्यमांसमोर मी सांगेन. विधान परिषद झाली आता नाही ते तर दिलगिरी व्यक्त केली म्हणूनच निलंबनाचा कालावधी कमी झाला. पण श्री अंबादास दानवेंचं आता हे बघा, त्यांची पद्धती बघा. सर्वोच्च त्यांच्या पक्षाचे उबाटा गटाचे प्रमुख आहेत, त्यांचे पक्षप्रमुख. आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख ज्यांच्यामुळे तुम्ही त्या विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसलेला आहात त्यांनी माफी मागितली. राज्यातल्या माता भगिनींची, राज्यातल्या जनतेची. पक्षप्रमुख माफी मागतात आणि त्यांनी ज्या पदावर बसवले दानवेंना ते दानवे म्हणतात मी माफी मागणार नाही. म्हणजे पक्षप्रमुखांच्या पेक्षा मोठे दानवे झाले का? पक्षप्रमुखांचा आदेश सुद्धा ते मानत नाहीत का? याचं स्पष्टीकरण आपण माध्यमांनी दानवेंना विचारलं पाहिजे. आज दुपारी 3 वाजताची वेळ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 12 उमेदवार रिंगणात आहे. जर बिनविरोध करायची असेल तर एका उमेदवाराला महायुती या निवडणुकीत सर्वच्या सर्व उमेदवार आम्ही जे उभे केलेले आहेत महायुतीचे ते निवडून आणण्याच्या परिस्थितीमध्ये आज आहे. आमचे सर्वचे सर्व उमेदवार जो काही कोटा दिला जाईल त्या कोट्यापेक्षा जादा मतं घेऊन निवडून येतील एवढंच मला सांगायचं. मला या बाबतीतली कल्पना नाही. ज्या कुणाचा संबंधित पुतळ्यासाठी किंवा पुतळा ज्या पद्धतीनं तयार झालेला आहे त्याच्या संदर्भामध्ये जर काय हरकती असतील, ऑब्जेक्शन असेल तर जरूर त्यांनी शासनाकडे द्यावं. कोल्हापूरची जर मंडळी असतील तर कोल्हापूरच्या आमच्या प्रतिनिधी पालकमंत्री महोदयांच्याकडे त्यांनी द्यावं. जरूर ते पाहिलं जाईल, तपासलं जाईल आणि समजा तो पुतळा योग्य पद्धतीनं बनवला असं त्यांना वाटत नसेल तर त्यांची जी काय हरकत आहे ती तपासून माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवलं जाईल. या बाबतीतला निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील. ओके. राहुल गांधी यांनी वारीमध्ये येऊन कॅटवॉक करू नये असं रणजित निंबाळकर यांनी टीका केली आहे. नाही आता रणजित निंबाळकरांना काय म्हणायचंय, कुठल्या अर्थानं त्यांना म्हणायचं ते त्यांनी जरूर म्हणावं. पण याच्या अगोदर तर मला आठवत नाही कधी आपल्या पंढरीच्या वारीमध्ये राहुल गांधी कधी सहभागी झाले होते. आज पहिल्यांदाच ह्या वर्षी पहिल्यांदाच ते येत आहेत. त्यामुळे येत आहेत तर त्यांनी यावं, भक्तिभावानं त्या वारीमध्ये सहभागी व्हावं. तो तिथे पांडुरंग बघतोय वरनं, कोण मनापासून येतंय, कोण कुठला उद्देश ठेवून येतंय. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त बोलण्यापेक्षा कुणी यावं, पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे. ओके. उद्या शिवसेनेचा मनोमिलन मेळावा आहे. विरोधक टीका करतायत की मनोमिलन का त्यांनी शब्द ऍड केलेला, कारण त्याच्यामध्ये कुठे अल्वेल नाही. कुठं मनोमिलन मेळावा? उद्या महायुतीचा संयुक्त मेळावा आहे. आमचं मनोमिलन फार आधीच झालेलं आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रासप, आरपीआय जे काय महायुतीतले घटक पक्ष आहेत यांचा एकत्र मेळावा एवढ्यासाठीच आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही ह्या एवढ्या चांगल्या योजना अर्थसंकल्पामध्ये सरकारनं जाहीर केल्या त्या सामान्य लाभार्थीपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत जाव्यात यासाठी महायुती म्हणून कार्यकर्त्यांच्या केडरमधनं त्याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांच्या केडरमार्फत त्या लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यासाठी हा महायुतीचा स्नेह मेळावा आहे. धन्यवाद. नाही, जर मला एक सांगा, योजना राज्य सरकारची आहे, मग राज्य सरकारची योजना असेल तर हे तिघजण राज्य सरकारचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री. आणि कुठेही आपण बघतो जिथं जिथं डिस्प्ले आपण एखादी गोष्ट करतो, जिथं एखादी योजना आपण लोकांच्या समोर घेऊन जातो ती सरकारनं आणलेली आहे म्हणून सरकारच्या प्रमुखांचा त्या ठिकाणी नामोल्लेख किंवा छायाचित्र जरूर असतं. आणि याच्यावर माननीय पंतप्रधान महोदय आहेत की ज्या माननीय पंतप्रधानांनी आज राज्य सरकारला भरभरून मदत अशा सगळ्या योजना राबवण्यासाठी असेल किंवा इतर कामांसाठी राज्याला केलेली आहे. त्यामुळे ज्यांच्या प्रेरणेनं, ज्यांच्या नेतृत्वाखाली अशा पद्धतीच्या चांगल्या योजना चालल्या आहेत त्याच्यावर सुद्धा जर विरोधक टीका करत असतील की तुमचाच फोटो का लावला, तर आज सरकार आमचं आहे. सरकार लोकांच्यासाठी, सामान्य जनतेसाठी, सामान्य नागरिकांसाठी अशा चांगल्या योजना आणतंय. त्याच्यावर विरोधकांनी टीका करणं योग्य नाही. ओके नाही, मला हाऊसमध्ये जायचं.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.